नमस्कार मंडळी, ठरलं तर मगचा आजचा जबरदस्त एपिसोड आहे ना, तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकताय. आज आहे ना प्रेक्षकांनो, खूप जबरदस्त काहीतरी घडणार, त्यामुळे प्लीज रिव्ह्यू शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आपण पाहतोय की अर्जुन म्हणतो की सोनल बाळा, तुझ्या मानेवरती असं वन आहे का? तर सायली म्हणते हो, भाजल्याचाच वन आहे, तो मी बघितलाय म्हणून. आणि आता सोनलला इथे येऊन वन दाखव म्हणल्यानंतर सोनल तो वन दाखवते आणि तो भाजलेल्याचाच वन असतो. इकडे प्रिया म्हणत होते, सोनल म्हणाले की तिला पुण्यातल्या कुठल्या तरी गुरुजींनी सांभाळले. कोण आहे ते गुरुजी? असं आता आपण फ्लॅशबॅकमध्ये पाहतोय की प्रिया कसं ट्रेनिंग घेत असते ते. आणि आता प्रिया म्हणत असते, मग त्या गुरुजींनी तिला परत आईवडिलांकडे सोडण्याचा प्रयत्न का नाही केला? त्यांनी कुठली तक्रार का नाही नोंदवली? म्हणून बापरे, प्रियाने खूपच फुलप्रूफ प्लॅन केलाय हा. आता तो खोटा इन्स्पेक्टर म्हणतो, याचं उत्तर मी देतो. आम्हाला इन्स्पेक्टर सावंतांचा ना पनवेलच्या वात्सल्य आश्रमात काही मुलं मुली आलेत असं त्यांनी आम्हाला मेसेज केला होता, आणि तसं त्यांनी रेकॉर्डिंगसुद्धा पाठवलं होतं. आणि ते फोटो आणि ते फॉर्म, मुलांची वर्णनं, हे सगळं काही ना मी तपासून बघितलं. आणि एका फॉर्मबरोबर सोनलचा लहानपणीचा फोटोसुद्धा होता. आणि पुण्यामध्ये माझ्याच पोलीस स्टेशनमध्ये एक वयस्कर हवालदार आहेत म्हणून. आणि तिथे ना सोनलचा त्यांनी लहानपणीचा फोटो पाहिला आणि त्यांनी मला एक जुना FIR सुद्धा दाखवला. त्यामध्ये एक छोटी मुलगी सापडल्याची नोंद होती. मंदिरातील गुरुजींनी ती नोंद केलेली होती. आणि हे बघा, ही त्या FIRची कॉपी, असं तो खोटा इन्स्पेक्टर आहे ना, तो प्रियाला दाखवतो. म्हणजे हे सगळं प्रॅक्टिस करत असतात हा, की अर्जुन सायलीसमोर काय बोलायचं ते. इकडे इन्स्पेक्टर अर्जुनला म्हणतो की हे बघा, या FIRमध्ये गुरुजींनी एक भला माणूस छोट्या मुलीला सोडून गेलाय आणि तो माणूस त्या वडगावच्या जत्रेमध्ये गेला होता, जिथे आग लागल्यानंतर एक मुलगी ना म्हणजे अशी भाजली होती आणि रडत रडत चालत होती, असं काहीतरी त्यांनी सांगितलं होतं. आणि त्यांनी त्यावेळेस ना बऱ्याच जणांना विचारलं होतं की ही मुलगी कोणाची आहे, पण त्यावेळेस त्यांना तिथे पॅनिक सिच्युएशन होती आणि त्या मुलीचं ना त्यावेळेस तिथे कोणीच भेटलं नाही. म्हणून तो भला माणूस त्या मुलीला घेऊन गुरुजींकडे म्हणजेच मंदिरामध्ये आला होता. आणि मंदिरामध्ये आल्यानंतर गुरुजींनी लगेचच पोलीस स्टेशनला जाऊन त्या मुलीची ना नोंदसुद्धा केली होती. आणि तेव्हा त्या मुलीचा काढलेला हा फोटो, हे बघा हा फोटो. म्हणून आहे ना, आता ते इन्स्पेक्टर म्हणजे खोटा आहे ना, तर तो अर्जुनला तो फोटो दाखवतो. आता तो फोटो सायलीसुद्धा बघते. इकडे प्रिया म्हणत असते, म्हणजे प्रॅक्टिस घेताना पण पोलिसांनी त्या गुरुजींनी ना त्या मुलीच्या आईवडिलांना शोधण्याचा प्रयत्न का नाही केला? त्याच बघा, आता खोटा इन्स्पेक्टर नाही ना अशी काही कागद बनवून घेतो ना की बस. आणि आता तो कागद पण इकडे प्रियाला दाखवतो, म्हणजे जिकडे अर्जुनला प्रत्यक्षात दाखवतो. आणि म्हणतो की त्या मुलीच्या आईवडिलांची चौकशी करत पोलीस आहेत ना वडगावला सुद्धा पोचले होते, पण पोलिसांना तिथे ते काही सापडलं नाही. आता बघा, असं म्हणल्यानंतर तो काकामध्येच बोलतो आणि म्हणतो, अहो कसे सापडतील? मी त्यानंतर वडगाव सोडलं होतं. त्या घरामध्ये प्राचीच्या आठवणी होत्या आणि त्या आठवणीमुळे वहिनींच्या डोळ्यातलं पाणी थांबत होतं. मग रमेश दादांनी निर्णय घेतला की हे गाव सोडायचं म्हणून. आणि तेव्हा कुठे ना वहिनीला बरं वाटू लागलं, असा तो रमेश खोटारडा काका सांगायला लागतो. आता तो खोटा पोलीस म्हणतो, त्यानंतर सुद्धा आहे ना पोलिसांनी खूप प्रयत्न केले, पण सोनेलच्या आईवडिलाचे काही पत्ता सापडला नाही. अर्जुन म्हणतो, मला एक गोष्ट सांगा की मिस्टर रमेश, तुम्ही म्हणताय की तुम्ही सोनलची कंप्लेंट केली होती, याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे? आता बघा, आता लगेचच तो हा काका जो आहे ना, तर तो आठवायला लागतो. जेव्हा प्रियाने पण हाच प्रश्न विचारलेला असतो, तर म्हणतो हां, ते FIRची कॉपी आहे ना माझ्याकडे. म्हणतो आता प्रियाला दाखवतो. सचिन म्हणतो की प्रिया, ही FIRची कॉपी आहे ना, मी व्यवस्थित चेक करून नीट घेतलेली आहे म्हणून. एकदम ना ऑथेंटिक वाटते ती. प्रिया म्हणते, अर्जुनच्या नजरेला खरी वाटेल ना? तर सचिन म्हणतो, ही अशी जर का कोणी पाहिली ना, तर ती कोणाला सुद्धा ना खरीच वाटेल म्हणून. आता प्रिया म्हणते, सुरेश, प्राचीच्या पोलीस तपासाचं पुढं काय झालं रे म्हणून. आता सुरेश म्हणतो की पोलिसांनी पुढे तपास केला, पण जत्रेतल्या आगीमध्ये जी काही माणसं मेली ना, त्यांचा जळून कोळसा झाला. त्यामध्ये ना लहान मुलांचा सुद्धा समावेश होता. आणि पुढे सुरेश म्हणतो की त्यामध्ये काही मुलंसुद्धा होती, त्यांची काही ओळख पटलीच नाही, तर काही जणांना बेपत्ता झाली आणि म्हणूनच पोलिसांना ना प्राचीचा तपास थांबवावा लागला. तो खोटा पोलीस म्हणतो, पण FIRची ही कॉपी आमच्या रेकॉर्डला होतीच ना म्हणून. बापरे, हे असं काही फुल प्रूफ प्लॅन केलंय ना की बस. आता अर्जुन म्हणतो की मला त्या पुण्याच्या गुरुजींना बोलायचे आणि मला त्यांना हे सुद्धा विचारायचे की त्यांनी सोनलला पनवेलच्याच मंदिरात का सोडलं म्हणून. आता तो खोटा पोलीस म्हणतो की मी त्याची चौकशी केली की त्यांना एक गंभीर आजार झाला होता आणि ना त्यांच्याकडे आजार झाल्यामुळे वेळ खूप कमी होता आणि त्यांनी ठरवलं की त्यांच्या ओळखीचे जे गुरुजी आहेत तर ते पनवेलला राहतात आणि त्यांच्याकडे या मुलीला पाठवायचं म्हणून. अर्जुन आता म्हणतो, काय गं सोनल, हे खरं आहे का? तर सोनल म्हणते, हो दादा, हे खरं आहे. गुरुजींनी मला सांगितलं होतं की त्यांना आता बरं वाटत नाही आहे आणि म्हणून ते मला पनवेलला जावं, म्हणजे ते मला पाठवत आहेत म्हणून. सोनल पुढे म्हणते, हो, ते गुरुजी म्हणाले होते की पनवेलचे गुरुजी खूप चांगले आहेत आणि मला चांगलंच सांभाळतील म्हणून. सायली म्हणते, मला असं वाटते की आपण पुण्याला जायला हवं गुरुजींना भेटायला म्हणून. अर्जुन म्हणतो, हो जाऊया. इतक्यातच तो खोटा पोलीस म्हणतो की सॉरी मॅडम, पण आता ते ना अजिबात शक्य नाही आहे म्हणून. आणि कारण काय आहे ना की काही दिवसापूर्वीच ते गुरुजी वारले म्हणून. सोनल जोरात ओरडते, काय ते गुरुजी गेले? तर तो इन्स्पेक्टर म्हणतो, हो बाळा. आता ती सोनल ना खूपच रडायला लागते, अगदी सायलीच्या गळ्यात पडून ना ती खूपच रडायला लागते. बाप रे, प्रियाने इतकं काही डेंजर
प्रेक्षकांना प्लॅनिंग केले ना जबरदस्त, अगदी अर्जुन आणि सायली सुद्धा ना चाट पडले. त्यामुळे अगदी त्यांना सुद्धा ना विश्वासच नाही बसत. असे काही तिने पुरावे तयार केलेत नाही. सचिन, राकेश आणि नागराजच्या मदतीने बापरे सुपर डुपर हिट प्लॅन केला प्रियाने आणि अखेर तो सक्सेसफुल सुद्धा होतो. आणि तुम्ही प्रोमो तर पाहिलाय ना, त्यामध्ये सायलीला अटक सुद्धा झाली. प्रेक्षकांना तुम्हाला जर का मी दिलेली व्हिडिओ आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुम्ही अजिबातच सपोर्ट करत नाही तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. आता सायली सोनाला म्हणते बाळा रडू नको, सांभाळ स्वतःला. हा आणि सचिन आहे ना पडद्याआडून हे सगळ्यांचे फोटो काढत असतो. आता खोटा इन्स्पेक्टर म्हणतो गुरुजींनी ना सोनलचं चांगलं संगोपन केलं पण त्यांच्याकडे एवढा पैसा नव्हता की ते हिचं शिक्षण करतील आणि म्हणून हिला ना कधी शाळेतच जाता आलं नाही. हो ना ग बाळा, असं म्हणल्यानंतर सोनल म्हणते हो बरोबर आहे म्हणून. बापरे, आता इकडे पाहतोय आपण प्रिया म्हणते तुम्ही वडगाव सोडून दिलं आणि तुम्ही पोलिसांनी तुम्हाला सांगितलं होतं की प्राची त्या जत्रेच्या आगीत जळून खाक झाली म्हणून. मग प्रिया म्हणते मग इतक्या वर्षांनी तुम्ही त्या मुलीचा शोध घेत इथं कसं काय आला तो सुरेश कदम. असं म्हणल्यानंतर बघा प्रियाने काय ट्रेन करून घेतलंय. हा सुरेश कदम म्हणतो की आमच्या पुण्यातल्या नातेवाईकाला ना योगायोगानं प्राची दिसली पण तो तिच्यापर्यंत पोचण्या अगोदरच आहे ना प्राची तिथून निघून गेली होती म्हणून. अर्थातच इकडे सचिन फोटो काढत असतो. सुरेश कदम म्हणतो की नंतर त्या नातेवाईकांनी मला फोन करून सांगितले की तुमची प्राची जिवंत आहे म्हणून. मग काय मी लगेचच पुण्याला निघून गेलो पण मलाही तिथे प्राची सापडलीच नाही. आता असं म्हणल्यानंतर इन्स्पेक्टर तो खोटा म्हणतो की मीच इन्स्पेक्टर सावंतांच्या मेसेजवरून चौकशी केली आणि या कदमपर्यंत पोहोचलो आणि यांच्याकडे असलेला छोट्या प्राचीचा फोटो म्हणजेच गुरुजींनी FIR केला त्यावेळेचा छोटा फोटो हा मॅच झाला. म्हणजे सुरेश काकाकडचा आणि गुरुजींनी FIR केली त्यावेळेचा फोटो मॅच झाला आणि मगच मी फॉरेन्सिक लॅबमधून आहे ना हे सगळं चेक करून घेतलं आणि मग मी इथं सुरेश कदमांना घेऊन आलो. आता तो सुरेश कदम म्हणतो पण मला एक गोष्ट कळत नाही पनवेल मधल्या मंदिराने प्राचीला या इकडे आश्रमामध्ये का पाठवलं म्हणून. आता खोटा पोलीस म्हणतो काका काय तुम्हाला पनवेल मधल्या मंदिरातल्या गुरुजींनी तुमच्याकडे पाठवलं होतं ना सोनलला. गुरुजी म्हणतात हो, मग तुमच्याकडेच का बरं दिलं. तर ते काका म्हणतात मी रोज त्या मंदिरात दर्शनाला जातो, आमची चांगली ओळख आहे ना म्हणून त्यांनी माझ्याकडे सोनलला दिलं. सायली म्हणते पण काका पुण्याच्या गुरुजींनी विश्वासाने सोनलला पनवेलच्या गुरुजींकडे सोपवलं होतं, मग त्यांनी तुम्हाला का सोनलला देऊन टाकलं. आता असं म्हणल्यानंतर ते काका म्हणतात की अगं ते गुरुजी आहेत ना कर्नाटकात त्यांच्या मुलीकडे कायमचे राहायला जाणार होते. काय ना की त्यांचा ना इथे पनवेलमध्ये उदरनिर्वाह नीट होत नाही ना म्हणून. आता मुलीकडे ते सोनलला कसं घेऊन जाणार नाही का. मग त्यांना वाटलं की वात्सल्य आश्रमाबद्दल आहे ना त्यांना सगळी माहिती होती आणि तसं वाटलं सुद्धा म्हणून त्यांना ना इथे पाठवणं योग्य वाटलं असं ते काका आहेत ना आता उत्तर देतात. आता बघा सगळ्या प्रश्नांची अतिशय समर्पक उत्तरे मिळत असतात अर्जुन आणि सायलीला. त्यामुळे ना दोघांना काही कळत नसतं. आता अर्जुन काय करतो की डायरेक्टर चैतन्याला फोन लावतो. आता इन्स्पेक्टर सावंत पण तिथेच असतात. चैतन्य म्हणतो की हा अर्जुन मी ना आता लाऊडस्पीकर ऑन करतो. हा अर्जुन म्हणतो की ऐक मी तुला ना काही डॉक्युमेंट्स पाठवतोय तर ते चेक कर एकदा आणि मला लगेच सांग म्हणून. चैतन्य म्हणतो हो लगेच सांगतो, इन्स्पेक्टर सावंत पण माझ्यासोबतच आहेत सो आपलं काम पटकन होईल म्हणून. आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात अर्जुन सर तुम्ही अजिबात काळजी करू नका, ते डॉक्युमेंट मला पाठवा मी अगदी व्यवस्थित चेक करतो आणि मगच पाठवतो म्हणून. आता लगेचच ना अर्जुन सायली त्यांना ना थोडासा वेळ देतात. तोपर्यंत आपण इकडे प्रियाचा सीन बघतो. इकडे प्रिया ना फेऱ्या मारत असते की आता काय झालं काय नाही आश्रमामध्ये याची तिला उत्सुकता लागलेली असते. आता तिथे राकेश आणि नागराज सुद्धा बसलेले असतात. नागराज म्हणत असतो अरे ती श्वेता फोन करणार आहे का नाही, अरे सचिनचा पण कॉल नाही, इथेचा पण कॉल नाही, किती वेळ वाट बघायची, अरे जीव जाईल ना माझा इथे. प्रिया म्हणते अहो अर्जुन आणि सायलीला तो सोनलचा खरा काका आहे असं वाटायला तर हवं ना, अहो पटायला तर हवं की नको, अहो त्यासाठी थोडा वेळ नाही का जाणार म्हणून. आता राकेश म्हणतो पण तिथे नक्की काय चालू असेल म्हणून. आणि पुढे म्हणतो की पप्पा मला तर आहे ना भीतीच वाटते, आपण फिरलेला माणूस पकडला तर गेलेला नसेल ना म्हणून. प्रियाचं ना टाळकोच फिरतो. राकेश म्हणतो बेअक्कल काय बोलतोय तुला कळतं का रे, हा काही बोलायचं का रे वाटेल ते. राकेश अगदी ना हा आईवर गेलाय बघ प्रिया. राकेश म्हणतो अगं मी फक्त शंका बोलून दाखवली, तसंही सायली अर्जुनला फसवायचं म्हणजे काही खाऊ नाहीये. प्रिया इतकी चिडते ना तिने ना गळाच पकडते डायरेक्टर राकेशचा आणि ना त्याला म्हणते अवकातीत राहायचं म्हणून. नागराज लगेच पळत येतो ना. नागराज म्हणते अगं कोणावर वेळ घालवतेस तू, अगं सोड त्याला सोड सोड. प्रिया म्हणते राकेश पनवती लावायची नाही तुला मी सांगून ठेवते, मी हा प्लॅनसाठी ना खूप मेहनत घेतली म्हणून. बापरे प्रिया खूपच चिडते राकेशवर, त्याचा गळा दाबते आणि म्हणते की काही झालं ना तरी मुलीच्या ट्रॅफिकिंगचा गुन्हा सायलीवरतीच दाखल व्हायला हवा, कळते का तुला. आणि पहिल्याच पायरीत जर का आपण पकडले गेलो ना तर आपण सगळेजण संपू मरू, तुला कळतंय का. त्याच्यामुळे तुझं जे थोबाड आहे ना तर ते बंद ठेवायचं सांगून ठेवते असं प्रिया खूपच चिडते. राकेश म्हणत असतो की अगं नाही बोलणार नाही मी बोलणार. आता नागराज म्हणतो अगं सोड सोड त्याला, तू काय करतेस तू सोड त्याला प्रिया म्हणून.
प्रिया काही केल्या ना आता राकेशला सोडतच नाही नसते. नागराज खूप ओरडत असतो, अगं प्रिया सोड त्याला, मी तुला सोड म्हणतोय ना म्हणून. पण प्रिया काही सोडत नाही. शेवटी नागराज ना प्रियाला मागे खेचतो आणि तेव्हा कुठं ना प्रियाचा हात म्हणजे सुटतो. आणि आता प्रिया लांब गेल्यानंतर म्हणते नागराजला, हो तुम्ही तुमच्या दगडाला ना सांगून ठेवा निगेटिव्ह नाही बोलायचं म्हणून, कळलं का? काही वाटेल ते झालं ना तरीसुद्धा ना आपला प्लॅन हा सक्सेसफुल व्हायलाच हवा म्हणून. बापरे, ही प्रिया काय डेंजर दाखवली ना. आता आपण पाहतोय पण आश्रमातला सीन. इकडे पुन्हा फोन येतो. आता अर्जुन म्हणतो की हां बोल म्हणून. चैतन्य म्हणतो, अर्जुन तू पाठवलेले रेफरन्स मी चेक केले, इन्स्पेक्टर सावंत यांना वडगाव पोलीस स्टेशनशी सुद्धा बोलले, 1 मिनिट तू त्यांच्याशीच बोल. आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, अर्जुन सर त्या पोलीस स्टेशनमध्ये ना सगळ्या नोंदी आहेत आणि कदमनी ना त्यांची मुलगी हरवल्याची नोंदसुद्धा केली होती आणि गावातली लोकंसुद्धा सांगतात की बरेच दिवसापासून ते त्यांच्या मुलीची शोध पण घेत होतात म्हणून. अर्जुन म्हणतो ठीक आहे, मी ना तुमच्याशी नंतर बोलतो असं म्हणून आता अर्जुन फोन ठेवून टाकतो. आता बघा सगळेच तर साक्षी आणि पुरावे हे त्या कदमच्या बाजूनेच असतात. आता अर्जुन सायलीला म्हणतो डॉक्युमेंट बरोबर आहेत. आता मधुभाऊ म्हणतात, म्हणजे मला एक गोष्ट सांगा, सुरेश कदम हे खरंच सोनलचे काका आहेत का? आता असं म्हणल्यानंतर सायलीला ना हे सगळं आवडतच नसतं. म्हणजे तिच्या मनाला ना कुठंतरी माहिती असतं की हे सगळं खोटं आहे म्हणून. इतक्यात श्वेता म्हणते, असं असेल तर देवच पावला, आपल्या सोनलला आता तिच्या हक्काचं घर मिळेल ना म्हणून. तर लगेचच सायली म्हणते, थांब श्वेता, आपल्याला ना इतक्यातच कुठल्याही निष्कर्षाला पोचायचं नाही आहे म्हणून. आता असं म्हणले की ती श्वेता लगेचच गप्प बसते आणि सायली म्हणते, काका तुम्ही जरा इथे येतात का म्हणून. आता बघा तो काका आहे ना म्हणजे त्या टेबलच्या जवळ येतो. सायली आता त्या काकाला म्हणते, हे बघा काका, तुम्ही आत्तापर्यंत तुम्ही आम्हाला जे जे काही सांगितलं हे सगळं खरं होतं. सोनलच तुमची हरवलेली मुलगी म्हणजे प्राची आहे आणि तुम्ही तिचे खरंच काका आहेत हे तुम्ही देवाला स्मरून सांगा. तर तो काका म्हणतो, मी माझ्या कुलदेवतीची शपथ घेऊन सांगतो, मी जे काही सांगतो ते खरं आहे म्हणून. आता सायली म्हणते, ठीक आहे, तर मग तुम्ही जरा थांबा, आम्हाला ना जरा मधुभाऊंशी बोलायचे. आणि आता अर्जुनला म्हणते का, हो तुम्ही पण चला म्हणून. ते काका म्हणतात, अहो तुम्ही असं वेळवाढूपणा का करताय? मी तुम्हाला माझे सगळे काही पुरावे दाखवले. माझ्यासोबत आलेले इन्स्पेक्टर यांनी सुद्धा सगळी शहानिशा केली आहे. माझी पुतणी माझ्या डोळ्यासमोर आहे, तरीसुद्धा तुम्ही मला जाऊ का देत नाही? हे सगळं करून तुम्हाला काय एवढा कसला आनंद मिळतोय? अर्जुन म्हणतो, हे बघा तुम्ही ना 1 मिनिट हायपर होऊ नका. तो काका म्हणतो, मी किती वर्ष झालं तडपडलोय मी तिला भेटायला म्हणून. आता असं झाल्यानंतर बघा तो काका काय करतो, लगेचच आहे त्या प्राचीकडे जातो आणि म्हणतो की प्राची बाळा, तुला आठवतंय का गं, जेव्हा तुझ्या मानेवरती फटाका उडाला होता तेव्हा तू ना खूप रडली होती, अगदी रात्रभर झोपली नव्हती. आणि इकडे सचिन फोटो काढत असतो. हां, आता तो काका म्हणतो, त्यावेळेस मी तुला रात्रभर माझ्या मांडीवर घेऊन बसलो होतो, आठवतंय का गं तुला काही? ती सोनल म्हणते, नाही, म्हणजे मान हलवते. आता काका म्हणतो, प्राची बाळा, आपल्या घरासमोर ना एक बाग होती, तू तिथे खेळायला जायचं म्हणून आहे ना खूप हट्ट करायची, खूप रडायची. त्यावेळेस नाही ना तू खूप मातीमध्ये खेळायची आणि तिथून निघून यायचं म्हटलं की तू पुन्हा रडायचीस. हे सगळं आठवतंय का गं तुला? आता ती सोनल आहे ना फक्त मानेने नाही म्हणून म्हणत असते, कारण एवढ्या छोट्या मुलीला कसं आठवेल ना. तर काका म्हणतो, तिला हळूहळू ना सगळं आठवेल, मला ना खात्री आहे म्हणून. आता सायली म्हणते, हे बघा काका, प्रश्न हा नाहीच आहे, तुमच्या जागी कुणीही आला असतं ना तरीसुद्धा पूर्ण पडताळणी केल्याशिवाय आम्ही सोनलला त्यांच्याकडे सोपवलंच नसतं म्हणून. आता असं सायलीने म्हटल्यानंतर सायली पुढे म्हणते, आणि जर का तिला तिचं खरं कुटुंब मिळणार असेल तर यापेक्षा खरा मोठा आनंद आमच्यासाठी काहीच नाही आहे, कारण कुटुंबाची किंमत काय असते ना, तर हे माझ्यापेक्षा जास्त आहे ना कुणी नाही सांगू शकत, असं सायली म्हणत असते. पुढे म्हणते, हां पण आमची पूर्ण खात्री पटल्याशिवाय आम्ही सोनलला तुमच्यासोबत आहे ना नाही जाऊ देऊ शकत, असं सायली म्हणते. आता बघा आता पुढे काय होतं, तो काका म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला जे काही चेक करायचं आहे ना ते सगळं चेक करा, पण आज मी माझ्या पत्नीला घेतल्याशिवाय इथून जाणारच नाही म्हणून. अर्जुन म्हणतो, पण अर्जुनला काही बोलूच देत नाही. इन्स्पेक्टर म्हणतो, हे बघा कदम, जी काही गरज होती ना ती मी सगळी चौकशी केलेली आहे, अर्थातच तुमची पुतणी आता त्यांच्या ताब्यात आहे, मग त्यांनाही हे गरजेचं वाटतंय. आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार जे काही करतात ना तर ते गरजेचं आहे, त्यांना खात्री पटू देत ना तुम्ही ना, जरा शांत राहा, असा तो खोटा इन्स्पेक्टर म्हणतो. अर्जुन म्हणतो, थँक्यू सो मच इन्स्पेक्टर. सायली म्हणते, मधुभाऊ जरा आतमध्ये चाल, आपल्याला बोलायचे म्हणून. आता अर्जुन, सायली आणि मधुभाऊ तिघंजण सुद्धा ना आतमध्ये जातात, म्हणजे रूममध्ये बोलण्यासाठी. इकडे आपण पाहतो अस्मिताने व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि म्हणत असते, मम्मा अगं अस्मिता एवढा का रडतोय, त्याचं व्यवस्थित पोट नाही का भरलं? कल्पनाताई त्याला सांभाळत असतात आणि आता तो थोडासा रडत असतो आणि म्हणत असते अस्मिता की त्याला घेऊन ना फेऱ्या मार ना. कल्पनाताई म्हणतात, अगं मगापासून मी फेऱ्याच मारत होते. अस्मिता म्हणते, त्याला ढेकर आल्याशिवाय ना बरं वाटणार नाही. इतक्यातच विमल म्हणते, अस्मिताई तुम्ही ना नका काळजी करू, त्याला बरं वाटलं ना की तो होईल शांत. अस्मिता म्हणते, अगं पण तो केवढा रडतोय, त्याचा कुळकुळा घ्या आणि त्याला वाजवून दाखव ना, किंवा ना त्याला खाली सोडता, त्याला मोकळं खेळायचं असेल. कल्पनाताई म्हणतात, हो अगं अस्मिता, त्याला खरं तर झोप आली पण ना तो झोपतच नाही, उगाचच आहे ना त्याची मस्ती चालू आहे.
मी ना त्याला आता मांडीवरती घेऊन झोपते म्हणून. आणि आता त्याला मांडीवर घेऊन झोपवत असतात. अस्मिता म्हणते मम्मा मी हाफ डे टाकून परत येऊ का गं? कल्पनाताई म्हणतात अस्मिता नको अगं, तू ना जर का शांत नाही ना झाला तर मी तिला बाहेर घेऊन फेऱ्या मारते. हां अस्मिता म्हणते सायली कुठे ती अजून परत आली नाही का? तिच्याकडे गेला असताना तर लगेच शांत झाला असता. कल्पनाताई म्हणतात नाही गं अजून ती नाही आली. तर अस्मिता म्हणते हल्ली तिला ना आश्रमातल्या कामातून आहे ना स्मितकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही आहे. आश्रमातल्या मुलांना काही झालं असतं ना तर ती धावत गेली असती, पण स्मित रडतोय तर त्याचं काय आता? आता कल्पनाताई म्हणतात अस्मिता तू नको आता चिडचिड करू, आता मी तुला सांभाळू का गोलूला सांभाळू? हे बघ तो रडायचा थांबला ना की मी लगेचच आहे ना तुला फोन करून सांगते, तू आता ठेव बरं फोन. असं म्हणल्यानंतर विमल डायरेक्ट फोनच कट करते. आणि अस्मिता इकडे म्हणत असते अगं मम्मा ऐक तरी. आणि इकडे विमलला ना आता इकडे ना स्मितला ना आता विमल आणि या कल्पनाताई सांभाळत असतात. इकडे आपण पाहतोय की अर्जुन म्हणतो की आणखीन काही दिवस जर का मिळालेले असते ना हे सगळं चेक करण्यासाठी तर बरं झालं असतं, पण इन्स्पेक्टर शिंदेनी आणि इन्स्पेक्टर सावंतांनी हे सगळं चेक केल्याशिवाय नंतर सावंतांनी आणि चैतन्यनी पुन्हा पुन्हा रिचेक केले. आता हे सगळं बघून मला असं वाटतंय की सुरेश कदम जे काही म्हणतोय ना तर ते खरं आहे म्हणून, असं अर्जुन म्हणतो. मधुभाऊ म्हणतात म्हणजे आता आपल्याला हे मान्य करायलाच हवं की सुरेश कदमच सोनमचे काका आहेत म्हणून. तर अर्जुन म्हणतो हो काका हो मधुभाऊ म्हणून. सगळे डॉक्युमेंटसुद्धा व्हेरीफाय झाले. सुरेश कदम जे आधी नोकरी करायचं होता ना ते सुद्धा आता कन्फर्म झाले आणि त्याचं आधार कार्डसुद्धा ना व्हेरीफाईड आहे म्हणून. आणि इन्स्पेक्टर सावंतांनी स्वतः कन्फर्मेशन दिलं आहे मला. आता सायली म्हणते पण खरंच हे सगळं एवढं पुरेसं आहे का हो म्हणून. मला का कुणास ठाऊक आहे ना सतत असं वाटते की आपण सोनलला ना त्यांच्याबरोबर पाठवण्याची घाई करतोय म्हणून. अर्जुन म्हणतो हे बघ सायली तुला काळजी वाटणं नॅचरल आहे, बट ट्रस्ट मी चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत आम्ही तिघांनी सुद्धा ना सगळे पेपर चेक केलेत. सो आता जर का आपण त्याला अडवलं तर हे बघ तो वेडेपणा ठरेल म्हणून. आता असं अर्जुन म्हणत असतो आणि त्यानंतर म्हणतो की सायली मला माहिती तू अजूनसुद्धा कन्व्हिन्स नाही झाली म्हणून, पण मला एक सांग सुरेश कदमवर शंका घेण्यासारखा काही कॉन्क्रीट पुरावा आहे का तुझ्याकडे? तर सायली म्हणते नाही तसं काही ठोस कारण नाही माझ्याकडे, पण तरीसुद्धा का कोण जाणे माहीत नाही, पण सोनलला त्यांच्याबरोबर पाठवण्यासाठी ना माझं मनच नाही दाजवत आहे म्हणून. मधुभाऊ म्हणतात सोनल हे बघ सायली बाळा सोनलला तिच्या हक्काचं घर मिळणं ही मिळेल ना ही किती चांगली गोष्ट आहे. इतक्यातच तिथे श्वेता येते आणि म्हणते की अर्जुन सर ते रमेश कदम म्हणतात की ते सोनलला घेऊन जाऊ शकतात का? त्यांची वहिनी त्यांच्या मुलीची वाट बघत बसली तर जाऊ देत का? असं म्हणतात. असं श्वेता मध्येच येऊन ना अर्जुन आणि सायलीला म्हणते. आपण पाहतो इकडे ते काका म्हणत असतात की प्राची बाळा आम्ही तुझी ना रोज आठवण काढायचो, अगं तुझी आई तर आहे ना तुझ्यासाठी वेडीपिशी झाली होती, तुला तुझ्या आईला भेटायला आवडेल ना गं म्हणून. तर ती सोनल हो म्हणत असते. इतक्यातच मधुभाऊ सायली आणि अर्जुन बाहेर येतात. आता ती सोनल म्हणते की सायली ताई हे काका म्हणतात की लहानपणी मी माझ्या आईच्या पदराला गुंडाळून बसायचे आणि मला सुद्धा ना थोडं थोडं आठवतंय, मला असं वाटतंय ना सायली ताई की हेच माझे काका आहेत म्हणून. आता सोनल जशी म्हणल्यानंतर सायली आणि अर्जुन तर काय करणार ना. इतक्यातच ते काका म्हणतात वकील साहेब पाटील आता आमचा अंत बघू नकात बरं, आम्हाला बरं आता जाऊ देत बरं. हे बघा माझा दादा ना खूप आजारी असतो, त्याची लेक म्हणजेच नाही ना त्याचा औषध आहे म्हणून. मधुभाऊ म्हणतात हे बघा आता आश्रमाची संचालिका ना आमची सायली आहे आणि आता अंतिम निर्णय ना तीच गेली म्हणून, असं मधुभाऊ आता स्पष्ट सांगून टाकतात. आपण पाहतोय की आता असं म्हटल्यानंतर अर्जुन पण इशारा करून सायलीला सांगतो की ठीक आहे यांना जाऊ देत म्हणून. आणि सायली आता बराच वेळ विचार करते आणि म्हणते की ठीक आहे तर मग तुम्ही सोनलला नाच घेऊन जाऊ शकता म्हणून. त्या काकाला आणि त्या खोट्या इन्स्पेक्टरला इतका आनंद होतो ना की बस, त्याचबरोबर श्वेताला पण खूप आनंद होतो. इतक्यातच आपण पाहतोय की सायली म्हणते पण तुम्हाला पुढचे काही दिवस आहेत ना सतत आम्हाला सांगत राहावं लागेल की ती घरी पोचली का, व्यवस्थित आहे ना, जेवती का, तिची तब्येत तर ठीक आहे ना, या सगळ्या गोष्टी आहेत ना तुम्हाला आम्हाला सांगायला जमतील ना म्हणून. तो काका म्हणतो हो प्रश्नच नाही, अहो एवढी छोटी गोष्ट आम्ही करणार नाही का, आमच्यावरती इतके उपकार आहेत, इतके दिवस तुम्ही आमच्या प्राचीला सांभाळलं आणि तुमच्यामुळेच आमची प्राची सुरक्षितरित्या आम्हाला मिळते, मग आम्ही हे सगळं का नाही करणार. हे बघा सायली मॅडम तुम्ही ना अजिबात काळजी करू नकात, मी तुम्हाला ना रोज मेसेज करेन. आणि आता तो काका म्हणतो की प्राची बाळा आपण जाऊयात ना ग आपल्या घरी म्हणून. आता असं म्हणल्यानंतर त्या प्राचीला ना असं तिचं दुःख दाटून येतं. हा आणि आता बघा ती प्राची आहे ना लगेचच काय करते त्या श्वेताकडे जाते. श्वेता म्हणते चालेस का गो तू, पुन्हा कधी भेट होईल आपली. आता कुसुमताई पण आहे ना तिच्या डोक्यावरून हात फिरवते. सायली म्हणते अगं थोड्या दिवसांनी येईलच की ते आपल्याला भेटायला म्हणून. आणि सोनलला म्हणते येशील ना गो सोनल तू म्हणून. तर सोनल पण म्हणते हो. आणि सोनल म्हणते पुढे की तुम्ही सर्वांनी मला इतक्या प्रेमाने वागवलं, मला इथे राहायला दिलं, तुम्ही मला ना इथे राहायला खूप आवडत होतं. आणि आता सगळ्यांना ती सोनल भेटते आणि म्हणते सायली ताई तुम्हाला इतका छान ड्रेस दिलास,
खरंच तुमच्या सगळ्यांची ना खूप थँक्यू म्हणून ती मानसीला आणि त्या आश्रमातल्या लहान इतर मुलांना ना गट्टी मिठी मारते आणि त्यांची ना भेट घेते. इकडे सायली म्हणते की सोनल म्हणून अशा दोन्ही हात पसरते आणि तिला म्हणते इकडे ये ना म्हणून. आता बघा ती सोनल आहे ना आता सायलीकडे जाते आणि आता सायली तिला म्हणते की हे बघ सोनल बाळा, हे घर आहे ना तुझंच आहे, तुला आम्हाला भेटावं असं वाटलं ना की तू लगेच निघून ये हां म्हणून. आणि त्या सायलीला पण खरंच खूप दुःख होत असतं तिला निरोप देताना. इतक्यातच ते काका म्हणतात हो ती जेव्हा म्हणेल ना तेव्हा मी तिला इथे घेऊन येईल म्हणून. आता ती मुलगी म्हणते सुरेश काका मी आणखीन एक दिवस इथे राहू का, काय ना की मी उद्या येते ना तुमच्यासोबत, प्लीज चालेल का. आता तो काका खूप घाबरतो ना आणि गप्पच बसतो. इन्स्पेक्टर आणि ते एकमेकांकडे बघायला लागतात. तर सायली म्हणते बाळा तुझ्या आईबाबांनी तुझी खूप वाट बघितली ना ग इतकी वर्ष झाले, आणि मग आता आणखीन एक दिवस वाट बघणं त्यांना नाही ग सहन होणार म्हणून असं सायली म्हणते. आणि बघा त्या मुलीच्या दोन्ही गालावरती हात ठेवते आणि म्हणते की आज जायचं ठरलंय ना मग तू आजच जा हा म्हणून असं सायली म्हणते. आणि बघा पुढं आपण पाहतोय की सायली म्हणते ठीक आहे तर तुम्ही आज सोनूला घेऊन जाऊ शकता म्हणून. आणि सायली त्या सोनूला ना गट्टी मिठी मारते. अर्जुन आता सायलीला म्हणतो सायली हे बघ हँडओव्हर करण्याच्या फॉर्मवरती ना आता तुझी सही लागेल म्हणून. आता सायली काय करते त्या फॉर्मवर सही करते. आणि इकडे आपण पाहतोय की हा सचिन आहे ना पडद्याच्या आडून आहे ना सगळे काही फोटो काढत असतो. म्हणजे आता तर ना तसा सचिनचा चेहरासुद्धा दाखवला आहे पण अगदी काही सेकंदाचा, त्यामुळे स्क्रीनशॉट घेता आला नाही. आपण पाहतोय की आता सचिनने सगळे फोटो वगैरे काढलेले असतात आणि आता तो खोटा पोलीस आणि तो काका खुश झालेले असतात. आता सायली पुन्हा एकदा त्या सोनूला गट्टी मिठी मारते. आता सगळे डॉक्युमेंटेशन तर कंप्लीट होतात. आता हँडओव्हरच्या फॉर्मवरती ना सहीसुद्धा झालेली असते सायलीची. आणि आता ती सोनल म्हणत असते की सायली ताई मी आज जाणार आहे ग म्हणून. आणि म्हणते की तू मला विसरणार तर नाहीच ना ग. सायली म्हणते नाही ग बाळा कधीच नाही मी तुला विसरणार, मी अशी कशी विसरेन बरं, पण तूही आमची आठवण ठेव बरं का. तर सोनल म्हणते हो सायली ताई मी ही आठवण ठेवते. आता सायली पण रडत असते आणि ती सोनल पण. सायली म्हणते हे बघ बाळा खूप मोठी हो, छान अभ्यास कर आणि आईबाबांना ना तुझा अभिमान वाटेल इतकं यश मिळव हां. आता ती सोनल हो म्हणून मांडल होत असते. अर्थातच या दोघींना सुद्धा खूप भरून आलं असतं आणि या दोघीजणी सुद्धा खूप रडत असतात. आता आपण पाहतोय की ठरलं तर मग आजचा हा भाग नाही तेच संपतो. प्रेक्षकांना आजचा भाग जबरदस्त होता ना, त्यामुळे तुम्हाला जर का आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो प्लीज व्हिडिओला नक्की लाईक करा. आपण पाहतोय की आता उद्याच्या भागामध्ये ते इन्स्पेक्टर खोटा आणि तो काका आता त्या सोनूला घेऊन जातात. अर्जुन म्हणतो सायली तुला काय झालं आता. सायली म्हणते आपण बरोबर ते केलं नाही हे सगळं, सोनल त्या घरामध्ये सुरक्षित तर राहील ना म्हणून. हे हो आपण तिला त्यांच्याबरोबर पाठवून काही चूक तर नाही ना केली. आणि अर्जुन म्हणत तो काही नाही. इकडे प्रिया म्हणते हॅलो श्वेता काम झालं. तर श्वेता म्हणते आपलं प्लॅन सक्सेसफुल झाला 100%. आणि प्रिया म्हणते आता की तिला वाटत असेल की सायलीला की तिने तिच्या मुलीच्या आयुष्याचं सोनं केलं म्हणून, पण थोड्याच दिवसात तिला कळेल की खरं तर ना मी तिला की तू सायलीने ना तिला नरकात ढकललंय असं नाही, तिला नंतर कळेल असंही प्रिया म्हणत असते. आणि हे सगळं आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.